नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 28 ऑगस्टचा भाग खूपच जबरदस्त झालेला बघणार आहोत. कारण इथे ठणठणीत बरं होताच मालक साहेबांनी विद्याधरच्या छाताडावरती पाय ठेवत समिधाची सावली म्हणून आनंदीची निवड करताच आनंदी पूर्ण करणार मालक साहेबांचा विश्वास आणि जिंकणार मुलांचं मन, हे सगळं आपल्याला बघायला मिळणार. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर इथे आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता शिल्पा तातडीने मालक साहेबांच्या रूममधनं निघून जाते. त्याच वेळेस माई म्हणू लागतात, आनंदी तू इथेच थांब युगंधर सोबत. हे बघ, त्याला जर काही लागलं सवरलं तर तू बघ आणि तूही आराम करा. रात्रभर जागरण करू नको. तूही जरा झोप घे, म्हणजे तुला बरं वाटेल. असे म्हणत माई बापू तिकडनं निघून जातात. आनंदी तिथेच आता मालक साहेबांजवळ बसलेली असते. तर इकडे आता पृथ्वीच्या रूममध्ये 20 मिनिटं झालेली असतात. पण पृथ्वी काय बेडवरनं उठायला तयार नसतो. अगदी बसल्या बसल्याच पृथ्वीची झोप सुरू झालेली असते. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, काय मुलगा आहे हा, एक नंबरचा स्वार्थी. एवढा इगो कुठे असतो का? 20 मिनिटं झाली याची वाट बघते, पण हा इतकी कशी नाटकं करतोय? याला ना जेवायचं काय प्रॉब्लेम आहे? 2 घास जेवला असता मी इकडनं सरळ निघून गेले असते, पण नाही, हा माणूस ऐकणाऱ्यातला नाहीच आहे. असे म्हणत आता आरती उठते आणि पृथ्वीजवळ येते. पृथ्वी, अरे पृथ्वी, जेवण करून घेणार आहे. पण पृथ्वी आता शांतपणे झोपलेला असतो. आता मात्र आरती त्याला हलवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेस तो आता बाजूला असा ढकलतो. तेव्हा पृथ्वी म्हणू लागते, अरे बापरे, हा मुलगा झोप घेतोय. एवढा सुम्म हा कसा झोपू शकतो? इकडे मी याची वाट बघते, पण नाही, याला दुसऱ्यांची काही पडलेलीच नसते ना. ठीक आहे, तुला झोपायचंय ना, झोप उपाशी पोटी. मला पण काही घेणं देणं नाही, मी पण चालले. असे म्हणत आरती पटकन आता लगेच ते ताट तिथेच टेबलवरती झाकून ठेवते आणि रूमचा दरवाजा उघडून बाहेर पडणार. तेच आता पृथ्वी अगदी अशी थंडी वाजल्यासारखं करू लागतो. आता मात्र लगेच आरती इथं बघते आणि आता बेडवरती जो फर्स्ट एड बॉक्स असतो तो उचलून बाजूला ठेवते आणि आता पृथ्वीच्या अंगावरती लगेच ब्लँकेट टाकू लागते. त्याच वेळेस आता आरती बेडवरती बसून पृथ्वीच्या अंगावरती ब्लँकेट टाकत असतानाच पृथ्वी पटकन बाजूला येतो आणि आरतीच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपतो. आता आरतीला काय करावं? ए पृथ्वी, अरे काय करतोयस, उठ ना. पण आता पृथ्वी शांतपणे गाढ झोपलेला असतो, उठायचं काही नाव घेत नाही. आरतीला आता काय करावं काही सुचत नाही. तर इकडे आता भडकलेली शिल्पा युगंधरच्या रूममधनं तातडीने खाली आलेली असते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, तायडे, अगं काय झालंय ताई, सांग की. त्याच वेळेस शिल्पा म्हणू लागते, मला काहीही कुणाशी बोलायचं नाहीये, माझं ना डोकं आऊट झालंय. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं पण कसं आणि कशाने? त्यावर आता लगेच शिल्पा म्हणू लागते, ते आनंदीमुळे. त्या आनंदीला ना युगंधरची काळजी नाहीच आहे, नाटकं करते ती. तिला ना खरं तर समिधाची जागा घ्यायची म्हणून हे सगळं करते ती आनंदी. मला ना कळून चुकलंय आता. त्यावर लगेच विद्याधर रचू लागतो, वा ताई वा, अगं एवढी घाबरलीस तू? अगं ती आनंदी आंधळी आहे, पण डोक्याने खेळ खेळते. आणि तुला डोळे असून मी तुला दिसत नाही, आंधळी झालीस ताई तू. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, विद्याधर नको नको ते बोलू नको. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, खोटं नाहीये ताई, ते खरं सत्य बोलतोय मी. या घरातली तुझी सत्ता कमी होते. अगं फक्त ती आनंदी फक्त समिधाची जागा घेण्यासाठी या घरात नाही आली. अगं तुला तर तिची एक बाजू दिसली ग ताई, पण तिची दुसरी बाजू बी मला समजली बरं का. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, दुसरी बाजू म्हणजे काय म्हणायचंय? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, दाखवतोस तुला ताई, त्या आनंदीचं नेमकं काय चाललंय या घरात ना, ते तुला दाखवतोच. चल आता तू माझ्यासोबत. असे म्हणत आता विद्याधर या शिल्पाला घेऊन पृथ्वीच्या रूमजवळ येतो. आता लगेच शिल्पा आणि विद्याधर दोघेही पृथ्वीच्या रूममध्ये डोकावून बघू लागतात. तर आता आरती बेडवरती बसलेली असते. पृथ्वी आता तिच्या मांडीवरती झोपलेला असतो. आरतीलाही बसल्या बसल्या आता डोळा लागलेला असतो. आता हे समोरचं
दृश्य बघून आता शिल्पाच्या तळपायाची आग मस्तकाला गेलेली असते. भडकलेली शिल्पात लगेच आता ताबडतोब आपल्या रूममध्ये निघून येते. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई बघितलंस ना दोघी बहिणींनी आपल्या या घराला कसा गरका मारलाय ते. अगं नागिनीसारखं ना असा फणा काढून आपल्याला घेरलंय त्या दोघींनी. त्या आनंदीला ना समिधा वहिनींची जागा हवी आहे आणि आपल्या मोठ्या पोराच्या गळ्यात पृथ्वीच्या गळ्यात त्या आरतीला मारायचे त्या आनंदीला. बघतेस ना कशी अगं मांडीवरती घेऊन झोपली होती आपल्या पृथ्वीला. अगं बघतेस ना काय खेळ लावला त्या दोघी बहिणींनी. हे बघ ताई, आपल्याला आता शांत बसून जमणार नाही. आपल्याला काहीतरी करावं लागेल, नाहीतर या दोघी बहिणी एक दिवस या घरातनं आपली हक्कलपट्टी करतील आणि कायमचं घराबाहेर काढतील आपल्याला. ताई तुला समजतंय ना. त्यावर शिल्पा म्हणू लागते, सगळं समजतंय. या आनंदीचं नेमकं या घरात काय स्थान आहे आणि तिला काय करायचंय ना, हे मला सगळं समजतंय विद्याधर. अरे पण आपण काय करायचंय ते कळत नाहीये. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई आता मोठं कांड करायचं. असा मोठं पाव टाकायचा ना, सगळं काही तहेस झालं पाहिजे. तेव्हा लगेच आता शिल्पा म्हणू लागते, म्हणजे नेमकं काय करायचं, काय चालू आहे तुझ्या डोक्यात. आता विद्याधर आपला प्लॅनिंग शिल्पाला सांगू लागतो. त्याच वेळेस आता विद्याधरचा हा प्लॅन ऐकताच शिल्पा म्हणू लागते, नाही विद्याधर हे शक्य नाहीये, आपण असं नाही करू शकत, मला हे पटणार नाहीये. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, ताई अगं तुला जर तुझी सत्ता कायम टिकून ठेवायची असेल ना आणि त्या आनंदीला या घरातनं बाहेर काढायचं असेल ना, तर आपल्याला हे करावंच लागेल. बघ ताई, विचार कर आणि मग मला तुझा निर्णय सांग. त्यावर लगेच आता शिल्पा म्हणू लागते, ठीक आहे विद्याधर, जर कांड करायचंच आहे ना तर कटकारस्थान मोठं झालंच पाहिजे. आता वेळ आली, आता हे कटकारस्थान मोठं होणार. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, ताई मग आता होऊ दे राडा आणि उडू दे भडका. असे म्हणत आता विद्याधर आणि शिल्पाने मोठा प्लॅनिंग तयार केलेला असतो. तर त्यानंतर आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता आनंदी मालक साहेबांच्या बेडच्या बाजूला चटईवरती झोपलेली असते. आता आनंदीला सकाळचा डोळा लागलेला असतो, ती गाढ झोपेत असते. त्याच वेळेस आता लगेच शिल्पा येते. आता शिल्पाला रूममध्ये येतच धक्काच बसतो, कारण बेडवरती मालक साहेब नसतातच. तेव्हा शिल्पा म्हणू लागते, युगंधर युगंधर अरे कुठे गेलायस तू. आता आनंदी खाली झोपलेली बघता शिल्पा पटकन तिला उठवते. काय गे आनंदी, युगंधर कुठे. अगं तू इकडे झोपा काढायला आली का, तू त्याच्यावरती लक्ष द्यायला होती ना. त्याच वेळेस आनंदी आता पटकन उठते. आता चाचपडच ती बेडवरती हात लावून बघू लागते. मालक साहेब इथेच होते शिल्पाताई. त्यावर शिल्पा म्हणू लागते, तो नाही आता तिकडे. आणि काय गे आनंदी, तू तर युगंधरची सेवा करण्यासाठी इथे थांबली होती ना, तुला त्याची काळजी वाटत होती ना. नाही असं नव्हतंच. अगं एसीच्या रूममध्ये मस्त गाढ कुंभकर्णासारखी झोप घ्यायची होती ना तुला, म्हणून आली होती ना इकडे. बोल लवकर, खरं सांग. तेव्हा आनंदी म्हणू लागते, नाही शिल्पाताई, मालक साहेब इथेच होते, आत्ता मगाशी होते. मला अचानक डोळा लागला, कुठे गेले मालक साहेब. आता मात्र लगेच शिल्पा, युगंधर युगंधर कुठेस तू, असे जोरजोरात आवाज देत खाली निघालेली असते. आता मात्र शिल्पा पाठोपाठ आनंदी आता पटकन मालक साहेब कुठे आहात असे आता मालक साहेबांना आवाज देत असते. तर इकडे आता हा आवाज आरतीला आलेला असतो. आरती आता रात्रभर पृथ्वीला मांडीवरती घेऊनच आता बसल्या बसल्या झोपलेली असते. आरतीला जाग येते. अरे बापरे, रात्रीची सकाळ झाली. हा पृथ्वी रात्रभर माझ्या मांडीवरती डोकं ठेवून झोपलाय. आता लगेच आरती म्हणू लागते, पृथ्वी पृथ्वी अरे उठ ना. पृथ्वी आता डोळे उघडतो. आता मात्र आरतीच्या मांडीवरती तो झोपलाय हे बघून त्यालाही धक्का बसतो. तू इथे होती, रात्रभर इथे होती तू. त्यावर लगेच आरती म्हणू लागते, हो, कारण तू कुंभकर्णासारखा झोपला होता ना माझ्या मांडीवर. मग तुला मी खूप उठवण्याचा प्रयत्न केला, पण नाही, तू उठायला तयारच नव्हता. त्यावर लगेच पृथ्वी म्हणू लागतो, अगं मग मला बाजूला लोटून तू निघायचं नाही इकडनं. त्यावर आरती म्हणू लागते, तुझी झोप मोडू नये म्हणून मी अशी बसल्या बसल्या झोपले रात्रभर आणि तू माझ्यावरतीच ओरडतोय. हे सगळं ना तुझ्यामुळे झालंय खरं तर. त्याच वेळेस आता पृथ्वी म्हणू लागतो, अगं पण तुझी हिंमत कशी झाली माझ्या रूममध्ये राहण्याची.
त्याच वेळेस आता आत्तूचा आवाज येतो. युगंधर कुठेस तू युगंधर? आता मात्र लगेच पृथ्वी म्हणू लागतो, आत्तू मिस्टर निंबाळकरांना आवाज का देते? काय झालंय? आता आरती आणि पृथ्वी दोघेही धावतच खाली निघालेले असतात. तर इकडे आता विद्याधर आपल्या रूममध्ये झोपलेला असतो. तर मालक साहेब त्याच्या छाताडावरती पाय देऊन आता मस्त ॲपल खात बसलेले असतात. तेव्हा विद्याधर आता झोपेतच म्हणू लागतो, धने, अगं धने, किती जड हात आहे ग तुझा. तुझा हा जड हात माझ्या छाताडावरनं काढ, अगं मारशील की धने मला. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, हा हात नाही विद्याधर, हा पाय आहे. आणि ही तुझी धनी नाही तर या घरचा धनी आहे. आता मात्र दादाचा आवाज ऐकताच विद्याधरचे खडकन डोळे उघडतात. विद्याधर उठायला जाणार तेच मालक साहेब आता आणखीन पाय असे त्याचे छाताडावरती दाबू लागतात. आता विद्याधरला जोराचा ठसका लागतो. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, दादा, अरे मारतोस की काय मला? अरे हा काय प्रकार आहे? असा कोणाच्या झोपेत छाताडावरती पाय ठेवला जातो का? तेव्हा लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, काल तू जे काही केलं ना ते पुन्हा करण्याची हिंमत करायची नाही, हेच सांगण्यासाठी मी तुझ्या छाताडावरती पाय ठेवलेत. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, अरे वाघाला जरासा ठसका लागला म्हणून लगेच जंगल लांडग्यांचं होत नाही, हे डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. तेव्हा लगेच विद्याधर म्हणू लागतो, दादा, अरे तू दादागिरी दाखवशील, पण आता वाघ म्हातारा झालाय ना, त्याला जमत नाही रे एवढं समद. त्यावर लगेच आता मालक साहेब म्हणू लागतात, हो, वाघ म्हातारा जरी झाला असला ना विद्याधर, तो वाघच असतो एवढं लक्षात ठेव. काल जे काही बरळास बकला ना ते इथून पुढे बोलायचं बंद करायचं, नाहीतर पुढच्या वेळेस ना तुझं तोंड बंद करे ना, सांगून ठेवतो. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, दादा, अरे तू तर छाताड्यावर पाय ठेवून बसलाय ना, तोंड तर माझं चालूच असणार. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, अच्छा, म्हणजे तरी तुझं तोंड चालणार? यावेळेस फक्त तुला शब्दाने समजावतोय, पुढच्या वेळेस शब्दाने नाही तर गळा दाबून समजावेल विद्याधर. असे म्हणत आता मालक साहेब जोर जोरात छाताडावरती पाय दाबू लागतात. आता मात्र विद्याधर मालक साहेबांचा पाय काढण्याचा प्रयत्न करत असतो. दादा सोड मला, अरे किती जड पाय आहे दादा तुझा. त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, शक्य नाहीये, तू मला बाजूला करू शकत नाही विद्याधर, चल तू बाहेर. असे म्हणत मालक साहेब पटकन विद्याधरची कॉलर पकडतात आणि ओढतच त्याला बाहेर घेऊन निघालेले असतात. तर इकडे हॉलमध्ये आता आनंदी, शिल्पा सगळेजण मालक साहेबांना आवाज देत असतात. तेव्हा माई बापू म्हणू लागतात, शिल्पा, अगं काय झालंय? युगंधर कुठे गेलाय? त्यावर शिल्पा म्हणू लागते, कुणास ठाऊक, मी रूममध्ये गेले तर तो बेडवरती नव्हता. त्यावर लगेच माई म्हणू लागतात, अरे बापरे, अजून त्याला बरंही वाटत नाही, हा कुठे गेला युगंधर? त्यावर बापू म्हणू लागतात, पण आनंदी होती ना त्याची काळजी करण्यासाठी तिकडे. त्यावर शिल्पा म्हणू लागते, ती ती कुंभकर्णासारख्या झोपा काढत होती. युगंधर कुठे आहे ना तिला माहिती सुद्धा नाही. पृथ्वी, आरती, मिताली, प्रांजल सगळ्या जणांना धक्का बसतो. मालक साहेब नेमकं कुठे गेली असतील? त्याच वेळेस आता प्रांजल म्हणू लागतो, आतू, मी आणि मिताली गार्डनमध्ये जाऊन बघतो, कदाचित ते बाहेर गेले असतील मोकळ्या हवेत. त्याच वेळेस आता लगेच दोनही मुलं बाहेर निघणार तेच वरनं आता विद्याधरचा आवाज येऊ लागतो, दादा सोड, दादा काय करतोयस तू? आता मालक साहेब तातडीने लगेच विद्याधरला जोरदार दिशी हॉलमध्ये येताच असं ढकलून खाली पाडतात आणि विद्याधरच्या छाताडावरती दणकन पाय ठेवतात. सगळेजण मालक साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, कोण बी मध्ये पडायचं नाही, दूर व्हायचं समद्यांनी. आज या नराधमाला मी त्याची जागा दाखवणार आणि हिशोब चुकता करणार. तेव्हा आता पृथ्वी, मिताली, प्रांजल या सगळ्यांना धक्का बसतो. त्यावर शिल्पा म्हणू लागतो, युगंधर, तुझी तब्येत अजून बरी नाहीये, हे बघ, आपण बोलून प्रश्न सोडूया, हे सगळं थांबव. अरे नको रे असं करू. माई आता युगंधर थांब असं नको करू समजावत असतात. अरे तुझ्या पायात अजून त्राण नाहीये रे, नको असं करू. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, मी आता ठणठणीत बराच झालोय आणि विद्याधर, आता तुला माझा सामना करावाच लागेल. त्यावर लगेच आता विद्याधर म्हणू लागतो, ए दादा, अरे जरा नात्याचा तरी विचार कर, भाऊ आहे मी तुझा. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, नात्याचा विचार?
अरे बापरे विद्याधर, अरे वेळ आल्यानंतर तोंडात नाती आणि हातात खंजीर असला माणूस आहे तू. आणि तू मला नात्याबद्दल शिकवतोय. अरे नाती टिकवण्यासाठी ना माणूस व्हायला लागतं आधी, माणूस. अरे नाती जपायची असेल ना तर माणुसकीपणा जिवंत असायला हवा असतो. तुझ्यात आहे का? नराधमे एक नंबरचा. या घराला लागलेली पोखरी आहे विद्याधर तू. असे म्हणत मालक साहेब आता जोरदार दिशी आपल्या टाचेने विद्याधरच्या छाताडावरती असं रगडू लागतात. आता मात्र धनी हात जोडू लागते. भाऊजी, भाऊजी सोडा ना त्यांना, असं नका करू. आता माई, शिल्पा सगळेजण मालक साहेबांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण मालक साहेब लय भडकलेले असतात. मी आता बरा झालोय आणि त्यामुळेच कोण बी माझी काळजी करायची गरज नाहीये. आणि सगळ्यांनी कान उघडे ठेवून ऐका. आता सगळ्या औषधांचे डोस झालेत. शेवटचा औषधाचा डोस उरला होता, तो म्हणजे या विद्याधरला दिलेला हा धडा. आणि हे विद्याधर, आता फक्त छाताडावरती पाय ठेवलाय. पुढच्या वेळेस जर माझ्या कुटुंबाच्या नादाला लागला ना तर तुझ्या नरडीचा घोट घेईल, लक्षात ठेव. त्याच वेळेस आता विद्याधर म्हणू लागतो, दादा, दादा, अरे काय बोलतोयस? नसते आरोप लावू, तू मला का त्रास देतोय? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, विद्याधर, मी नसते आरोप लावत नाही कुणावर. मला खात्री आहे, पक्की खात्री, की जे काही घडलंय ना ते तूच केलंय. आणि एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐक विद्याधर. असे म्हणत मालक साहेब आनंदीकडे बोट करतात. ही आनंदी, सौ आनंदी युगंधर निंबाळकर, माझी धर्मपत्नी, आणि ही माझी 3 मुलं. यांच्यापासनं तू लांब राहायचं. जर त्यांच्याबद्दल तू मनात काही कपट, गौड बंगाल करण्याचा विचार जरी आणला ना विद्याधर, तरी तुझ्या नरडीचा गोड घेईल, लक्षात ठेव. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, दादा, अरे जर तुला मारायचंच आहे ना तर अरे बंदुकीने गोळी घाल आणि संपून टाक मला. उगाच हे असं छाताडावरती पाय देऊन का उभी राहिलास? त्यावर लगेच मालक साहेब म्हणू लागतात, ए विद्याधर, अरे तुझ्यासारख्या ढेकणाला, चोरून रक्त पिणाऱ्या ढेकणाला बंदुकीच्या गोळीची गरजच नाहीये रे. अरे त्याच्या नरडीचा घोट घेणंच गरजेचं आहे. आणि त्यामुळे विद्याधर आता ही शेवटची सूचना असणार आहे. पुढच्या वेळेस तुला माफी नाही, तुला मग भयंकर शिक्षा होणार. त्यामुळे इथून पुढे नीट लायकीत राहायचं. असे म्हणत आता मालक साहेब लगेच विद्याधरच्या छाताडावरनं पाय बाजूला घेतात. आता सगळेजण, युगंधर, युगंधर, अरे काय करतोयस? तुला अजून बरं वाटत नाहीये ना? त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, ऐका समद्यांनी, माझी काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही समद्यांनी माझी लई सेवा केली, त्यामुळे मी ठणठणीत बरा झालोय. आणि शिल्पाताई, तू शिर्केंना कॉल करून घरी बोलाव. इथून पुढे आता काही दिवस फॅक्टरीचं काम मी घरनंच करेल. त्यावर शिल्पा म्हणू लागते, युगंधर, अरे काय गरज आहे लगेच कामाला लागायची? जरा आराम कर ना, तुला बरं वाटेल. तुझी तब्येत अजून ठीक नाहीये. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, काय होणार नाही मला, मी अगदी ठणठणीत बरा झालोय. आणि आनंदी, तू लगेच माझ्या रूममध्ये, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय. असे म्हणत मालक साहेब तिकडनं निघून जातात. विद्याधर मात्र आपल्या छातीला हात लावून घाबरलेला असतो, कारण आज थोडक्यात त्याचा जीव वाचलेला असतो. त्याच वेळेस आता आनंदी विचार करू लागते, मालक साहेबांनी मला कशासाठी बोलावलं असेल? तर आता आनंदी लगेच वरती मालक साहेबांच्या रूममध्ये येते. आता मालक साहेब आनंदीला म्हणू लागतात, बैस बेडवरती. आनंदी आता तिथे खाली बसते. त्याच वेळेस मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, माझी ना तुझ्याबद्दल एक तक्रार आहे, तीच सांगण्यासाठी मी तुला इकडे बोलावले. आता मात्र आनंदी शांतपणे ऐकत असते. तेव्हा मालक साहेब म्हणू लागतात, आनंदी, आजवर ना तू लग्न करून जेव्हापासनं या घरात आली ना तेव्हापासनं तू या घरांची खूप काळजी घेतली. घरातल्या प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी, त्यांच्या सवयी तू जाणून त्यांच्यावरती अगदी छान काळजी केली, त्यांच्यावरती अगदी छान जबाबदारी निभावली. पण आनंदी, हे लग्नाच्या आधी केलंय हं. जेव्हा पॅलेसची डील भेटली होती तेव्हा तूच ती ब्रेल लिपीची नवीन डिझाईन करून ते प्रोजेक्ट आपल्याला मिळवून दिलं होतं. हे खूप मोठं काम केलं होतं तू. त्यानंतर तुझा या घरात गृहप्रवेश झाला. तू लग्न करून निंबाळकरांची सून म्हणून या घरात आली. या घरात येताच तू किचन सांभाळलं, सगळ्यांच्या आवडीनिवडी जपल्या, खूप चांगली घराची काळजी घेतली.
आणि त्यानंतर या घरात मुलं आली. मुलं आल्यानंतर तू निंबाळकरांची सून आहे हे सत्य तू लपवलं. एक मोलकरीण म्हणून त्यांच्यासमोर उभी राहिली. त्यांचंही मन तू जिंकलं. एखाद्या आईसारखं तू त्यांना जपलं. पण आनंदी, तुला समिधाची जागा इथे कधीच घ्यायची नव्हती. ते तुझ्या मनातही नव्हतं. पण आनंदी, तुझं ते सगळं वागणूक, ते आवडीनिवडी, इतरांची काळजी घेणं, हे सगळं बघून ना तू आनंदीची जागा नाही पण आनंदीची सावली नक्कीच बनू शकते याचा मला विश्वास होता. पण तिथेच मी चुकलो आनंदी. कारण माझी समिधा संकटाला सोडून पळ काढणारी कधीच नव्हती. जेव्हा या घरात मोठं वादळ आलं, संकट उभी राहिली, तेव्हा तू या घरातनं निघून गेली, हे घर सोडून गेली. तिथेच तू चुकली आनंदी. तेव्हा माझा गैरसमज दूर झाला. मी जो विचार करत होतो तो चुकीचा आहे. तू समिधाची सावली नाही बनू शकत. कारण माझी समिधा कधी संकटाला पाठ करून पळत नव्हती. ती संकटांचा सामना करत होती. कुठल्या घरात संकट नसतात? अगं, कठीण परिस्थिती सगळ्या घरात असते, पण त्याला सामोरं जायचं आपल्या हातात असतं. पण तू असं घर सोडून जाऊन मोठी चूक केली आनंदी. आणि त्यानंतर मला असं वाटतंय की तू समिधाची सावली नाही बनू शकत. आता मात्र आनंदी शांतपणे मालक साहेबांचं बोलणं ऐकत असते. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे खाली आता हॉलमध्ये आता प्रांजल आणि मिताली भडकलेले असतात. बाबांचं असं वागणं ना आम्हाला अजिबात पटत नाही. बरे होताच लगेच आनंदीला रूममध्ये का बोलावलंय त्यांनी? एवढं काय महत्त्वाचं बोलतायत ते? हे बघ दादा, तुला सांगतो, आज जर आपली आई जिवंत असते ना तर या मालक साहेबांनी आईला डिवोर्स देऊन या आनंदीला स्वीकारलं असतं. एवढं जपतात ते त्या आनंदीला. त्यावर लगेच मालक साहेब खाली येतात. माझ्या बायकोला डिवोर्स द्यायचा नाही द्यायचा हा प्रश्न माझा आहे आणि तुझं वय नाही आहे तो विचार करण्याचा. त्यामुळे तू यात पडायचं नाही, असे आता खडसावून मिताली आणि प्रांजलला मालक साहेबांनी सांगितलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे आनंदी रूममध्ये जोरात आता गालातल्या गालात हसत असते. तेव्हा आरतीताई येते. आनंदी, अगं काय झाले तुला? अगं तू हसतेस? तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, हो आरतीताई, कारण आता मी मालक साहेबांचा विश्वास पूर्ण करून दाखवणार. तेव्हा लगेच आता आरती म्हणू लागते, मालक साहेबांचा विश्वास म्हणजे काय करणार आहे तू? त्यावर आनंदी म्हणू लागते, आता मी समिधाताईंची सावली बनून दाखवणार. मला त्यांची जागा नकोय, पण मालक साहेबांना असं वाटतं की मी त्यांची सावली बनू शकते. आता बघ आरतीताई, मी समिधाताईंची सावली बनून मुलांचं मन जिंकणार आणि मालक साहेबांचा विश्वास पुन्हा मिळवणार. आता मात्र आनंदी समिधाची जागा कशी घेणार, पुढे आता काय काय होणार, हे सगळं बघायला खूपच मज्जा येणार. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.